नमस्कार मंडळी. मी फेसबुकवरती माझे छोटे छोटे ब्लॉग लिहित असते आणि त्यातील काही ब्लॉग मी कथारूपात आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करेन. पहिला ब्लॉग जो मी लिहिला तर त्याचं नाव आहे महावस्त्र. तर महावस्त्र हे कथारूपामध्ये आपल्यापुढे मी सादर करण्याचा प्रयत्न करते. उद्या माझ्या नणंदबाईच्या मुलाचं लग्न आणि लग्न असल्यामुळे लग्नामध्ये नेसण्यासाठी मी साड्या शोध पाहत होते. कपाट उघडलं, कपाट साड्यांनी गच्च भरलेलं. पण आज माहिती नाही का कोणास ठाऊक त्याच साड्या नेसाव्या वाटत नव्हत्या. मग मी विचार केला की का जुनं आपलं जे महावस्त्र आहे ते आपण बघूयात कसं आहे ते. बऱ्याच वर्षामध्ये त्याचा वापर नसल्यामुळे ते सुटकेसमध्ये बंद माळ्यावरती ठेवलेलं होतं. मुलाला आवाज दिला, म्हटलं बेटा ती माळ्यावरची सुटकेस काढून देतो का? ती माळ्यावरची सुटकेस काढून दे, त्याच्यामध्ये माझा शालू आहे, तो शालू मला हवा आहे. मुलांनी पटकन माळ्यावरून मला सुटकेस काढून दिली. त्यातील तो शालू काढला. आजही 35 वर्ष झाले शालू जशाचे तसाच. कंच हिरवा रंग, मोठे मोठे काच काठ, भरगच्च पदर आणि सगळीकडे बुट्टे. शालूवरून हळुवारपणे हात फिरवला आणि माझं मन 35 वर्ष मागं गेलं. वर्ष 1990 मध्ये मी जालन्याच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला होते. परीक्षा चालू होती आणि शेवटचा पेपर होता इरिगेशनचा. दुपारून पेपर होता. दुपारून पेपर असल्यामुळे काय झालं की पेपर होस्तर भूक लागतच नाही. त्यामुळे पटकन कसं तरी चहा दूध घेतलेलं त्याच्यावरतीच पेपरला गेले. पेपर दिला. पेपर देऊन घरी आले. अगदी आनंदात होते, कारण सगळ्यांनी ठरवलं होतं की आज पिक्चरला जायचं. घरी आले तर भाऊ औरंगाबादला गेलेला होता, तो आला आणि त्याने औरंगाबादला माझ्यासाठी स्थळ बघितलं होतं. आल्यावरती तो म्हणाला की वैशाली पटकन आठव, आपल्याला औरंगाबादला जायचं आहे, तुझ्यासाठी स्थळ बघितलं आहे तिथे आणि आज तुझा दाखवायचा कार्यक्रम आहे. थोडा कंटाळा आला होता, भूक पण लागलेली होती. पण भावाची घाई बघून त्याला भूक लागली हे सुद्धा न म्हणता पटकन आवरलं आणि त्याच्यासोबत निघाले. आवरलं म्हणजे काय, जे काय 1-2 ड्रेस होते बॅगमध्ये भरले, तशीच त्याच्यासोबत निघाले. माझी ताई तेव्हा कोटला कॉलनीमध्ये राहायची. आलो तर तिच्या घरी चालू, कार्यक्रम तिच्याच घरी होता. बरं नेमकं तेव्हा असं झालं होतं की मला साड्या पण नव्हत्या आणि ब्लाऊजही नव्हतं. त्याच्यामुळे तिथं आले आणि ताईची साडी नेसली, तिचंच ब्लाऊज घातलं आणि अस्मादिक छान तयार झाली. छान म्हणजे काय, वेणी वगैरे घातली आणि पावडर वगैरे लावून आपली साडी नेसून मी तयार झाली. साडी नेसायला सुद्धा ताईचीच मदत घेतली, कारण फारसं कधी नेसत नव्हते, त्यामुळे व्यवस्थित नेसता पण येत नव्हती. तयार होऊन या लोकांची वाट पाहत बसलो. संध्याकाळी साधारणपणे 7च्या सुमारास हे माझ्या नणंदबाई अंजू, नाना म्हणजे सासरे आणि सासूबाई असे 4 जण मला पाहण्यासाठी ताईच्या घरी आले. आणि तेव्हा कशाचा तरी उपवास होता, आता आठवत नाही फारसं काही, पण उपवास होता म्हणून ताईने आपल्या एवढ्या मोठ्या चिप्स तळून ठेवल्या. साबुदाण्याच्या पोह्यांचा चिवडा तयार केला आलेल्यांना देण्यासाठी. मग डिश वगैरे भरून मी घेऊन गेले. समोर सगळ्यांना डिश दिल्या. हळूच चोरून ह्यांना पण बघितलं कसे आहेत काही नाही बघून घ्यावं म्हणून. आणि नेमकं त्यांची पण नजर माझ्याकडे गेली. दोघांनी एकमेकांना बघितलं. परत आले आपली स्वयंपाकघरामध्ये. स्वयंपाकघरात बसले. ताईने केलेला जो उपवासाचा चिवडा होता तो आपला थोडासा खाऊन घेतला पोटात, कारण कावडे ओरडायला लागले होते ना, भूक लागलेली होती. एकंदरीत काय तर दाखवायचा कार्यक्रम छान पार पडला. पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. मग ताईने सांगितलं होतं की सगळ्यांना नमस्कार कर. मग सासूबाईंना, आमच्या नानांना नमस्कार केला. नानांनी मला 100 रुपयाची नोट दिली. खूप आनंद झाला मला 100 रुपये मिळाल्याचा, कारण मला त्याच्यामध्ये आंबरचं नेल पेंट आणि लिपस्टिक हे 2 त्याच्यामध्ये मला खरेदी करायचं होतं. त्याच्यामुळे हे लोक हो म्हणत किंवा नाही म्हणत याशी फार काही देणं घेणं नव्हतं. मग हे लोक गेले आणि घरी अशी सकाळी निरोप आला की आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणून. आणि 11 मे 1990 रोजी मी
वैशाली केशवराव कोळेश्वरची सौ वैशाली नाईक झाले. वैशाली सूर्यकांत नाईक झाले. नायकांच्या घराण्यात प्रवेश केला. माहेरी सगळ्यात लहान शेंडेफळ असलेली लाडकी असलेली मी सासरी मात्र सगळ्यात मोठी झाले, मनाने पण झाले आणि जबाबदारीने पण झाले. इथं आले, सगळ्या जबाबदाऱ्या अगदी अंगावरती घेतल्या. मनापासून कुटुंबामध्ये एकरूप झाले. आज हा जो शालू आहे, या शालूवरून हात फिरवला, मन पूर्ण भूतकाळात गेलं. हे महावस्त्र नेसूनच मी मंगळागौर जागवली होती. पहिला सत्यनारायणाची पूजा, लग्नामध्ये हा शालू, एकंदरीत काय तर ह्या शालूमध्येच माझं सगळं विश्व व्यापलेलं आहे. नंतर माझ्या दिराच्या लग्नामध्ये, नंदेच्या लग्नामध्ये हा शालू मी नेसले. पुढे मोठी चक्रपूजा झाली. 3 दिवसाची पूजा होती. त्या पूजेला सुद्धा महावस्त्र म्हणून हा शालू मी नेसले. अनेक सुखदुःखाचा साक्षीदार असलेले हे महावस्त्र बघून मन अगदी भरून आलं. जुन्या आठवणीमध्ये रमून गेलं. कळालंच नाही कुठे वेळ गेला ते. हळूवार पुन्हा एकदा त्याच्यावरून हात फिरवला. डोळे भरून आले. सगळ्यांच्या, सासूबाईंची, सासऱ्यांची, दिरांची आठवण आली. नंदांची सुद्धा आठवण आली. आणि मन पुन्हा एकदा भूतकाळात गेलं. लग्नाचा आजही प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला. तेवढ्यात हे आली, अहो आतमध्ये आली. आणि का गं, काय झालं? आज केव्हाचं पाहतोय? त्या शालूवरून तू केव्हाची हात फिरवतीयस? म्हटलं हो, हा जो शालू आहे हा आपल्या सुखाचा, आनंदाच्या क्षणाचा साक्षीदार आहे. आणि आज 35 वर्ष झाले आपण हा आनंद घेत आहोत.